ही कथा आहे कालकेतू नावाच्या एका बलवान राक्षसाची. अमरत्व मिळवण्यासाठी त्याने वर्षानुवर्षे महादेवाची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला अमरत्व दिले. माझ्या गाव काट झाला का शेत जागा आहे त्या जागेवर एक दगड आहे त्या दगडात काय काय तू असं म्हणतो की तुला तिथे जायचं आहे खरंच लागा तुमची साथ आहे. तू अमर होशील, पण जर तू अधर्म केला, निरपराधांना त्रास दिला तर तू एका दगडात कैद होशील. महादेवांनी त्याला शाप देऊन एका शापित दगडात कैद केले. राक्षस जागा झाला आहे, पण त्याचा अंत अजून बाकी आहे. तुझा अंत कलियुगात एका शुद्ध मनाच्या मानवाच्या हातून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जरा मला म्हणलं नसतं हे सगळं आता झालं नसतं. कलियुगात कोणीही माझा नाश करू शकत नाही, कारण सत्य इथे फारच दुर्मिळ झालंय. प्रत्येक युगात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा नियती एका युद्धाची निवड करते.